तर इंटरकल्टिवेशन म्हणजे आंतरमाशागत, तर त्याच्यामध्ये आपण जे बघतोय ते आहे तांगारणी. तर तांगारणी म्हणजे काय? तांगारणी अ पार्शली हिलिंग अप अ सॉइल अगेन्स्ट द क्रॉप रोज इज डन वेन द केन क्रॉप स्टार्ट रॅपिड ग्रोथ ॲट एज ऑफ 3 to 4 मंथ. तर काय केलं जातं की पीक ज्यावेळेस ऊसाचं जे पीक आहे ते 3 ते 4 महिन्याचं झालं, तर 3 ते 4 महिन्याचे झाल्यानंतर टिकावाच्या सहाय्याने जे आपल्या ऊसाचे जी मुळं असतात ती मुळ्या ठिकाणी साईडून माती जी आहे ती माती भुसभुशीत केली जाते. तर बघा कुठलंही पीक असेल, तर कुठलंही पीक असेल, समजा आपल्या भागात हे ज्या पीक असेल तर त्या मुळाच्या आजूबाजूची जी माती आहे ती माती भुसभुशीत केली जाते, त्याला तांगारणी ऑपरेशन असं म्हटलं जातं. तर तिची एक नोट्स आहे पुढे या ठिकाणी त्या ऑपरेशनच्या संदर्भात, तर त्यावेळेस आपण ती डिटेलमध्ये बघणार आहोत. तर तांगारणी म्हणजे काय? तांगारणी अ पार्शली हिलिंग अप अ सॉइल अगेन्स्ट द क्रॉप रोज इज डन वेन द केन क्रॉप स्टार्ट रॅपिड ग्रोथ. तर 3 ते 4 महिन्याचं ज्यावेळेस ते पीक होईल त्यावेळेस त्या ठिकाणी जी साईडची जी माती आहे ती माती लूज केली जाते, त्याला आपण तांगारणी असं म्हणलं जातं. इट इज अ डन टॉयस ॲट अ इंटरवल ऑफ 1 month फॉर लुझिंग द सॉईल अँड प्रुनिंग द नॉन फंक्शनल रूट्स. तर काय केलं जातं की एका महिन्यामध्ये जवळजवळ 2 वेळा, एका महिन्यामध्ये जवळजवळ 2 वेळा हे ऑपरेशन केलं जातं. तर कसं आहे, टिकावाच्या साहाय्याने आजूबाजूची जी माती आहे, मुळाच्या कडेची जी माती आहे ती माती या ठिकाणी जी लूज केली जाते त्याला तांगारणी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, तर काय म्हटलंय, इट इज डन टॉयसली म्हणजे 2 वेळा एका महिन्यामध्ये केली जाईल. तर लुझिंग द सॉईल, लुझिंग द सॉईल म्हणजे या ठिकाणची माती भुसभुशीत करण्यासाठी, तसेच जी मुळं या ठिकाणी योग्य तऱ्हेने काम करू शकत नाहीत, देर आर द नॉन फंक्शनल, या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करू शकत नाहीत, त्या मुळांची या ठिकाणी आपण ती मुळे या ठिकाणी त्यातून बद होतात किंवा नष्ट करून दिले जातात. त्याच्यानंतर अर्धिंग या शब्दात याचा अर्थ आहे माती लावणं. ठीक आहे, तर ब्रेकिंग ऑफ अ रिजेस अँड कन्व्हर्टिंग डेम इन टू द अँड फरोज इन टू द रिजेस. ठीक आहे, तर ज्या सऱ्या आहेत, ठीक आहे, तर सऱ्यांचं रूपांतर या ठिकाणी वरंब्यामध्ये आणि वरंब्यांचं रूपांतर पुन्हा सऱ्यामध्ये करणं झालं त्याला अर्धिंग अप म्हटलं जातं. तर काय केलं जातं की जे ऊसाचं जे पीक आहे त्या ऊसाच्या पिकाच्या मुळाच्या बाजूला या ठिकाणी जी माती लावली जाते ती माती योग्य पद्धतीने ज्याला लावली जाते त्याला अर्धिंग अप असं म्हटलं जातं. दिस ऑपरेशन इज डन वेन द क्रॉप्स 4 to 5, तर 4.5 महिने ते 5.5 महिन्याचं पीक झाल्यानंतर आणि ज्या वेळेस त्याला 2 ते 3 इंटरनोड्स म्हणून, ठीक आहे, तर त्याच्यावर 2 ते 3 या ठिकाणी कांबे ज्यावेळेस निर्माण होतात त्या टायमाला अर्धिंग अप ऑपरेशन केलं जातं. इट इज डन टू सपोर्ट द प्लांट विथ अ सॉईल टू अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर टू प्लांट्स. ठीक आहे, तर काय केलं जातं की जे ऊसाचं मुळं आहे तर मुळाकडच्या भागाला ज्यावेळेस आपण या ठिकाणी माती लावत असतो त्याला अर्धिंग अप म्हटलं जातं. तर कशासाठी आपण अर्धिंग अप करायचं आहे, त्या प्रोसेसला अर्धिंग अप कशासाठी म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की डायरेक्ट कॉन्टॅक्ट या ठिकाणी पाण्याचा आणि जी मुळं असतील ह्या मुळांचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट येऊ नये याच्यासाठी या ठिकाणी आपण मातीनं त्याला लेप घेत असतो, त्याला उघडं पडू देत नाही, त्याला अर्धिंग अप म्हटलं जातं. तर अर्धिंग अप ही जी डेफिनेशन आहे, ही जी व्याख्या आहे आपल्याला खूप वेळा या ठिकाणी बघायची आहे. अर्धिंग अप म्हणजे काय, तर ऊसाचं जे पीक असेल किंवा कोणतंही जे पीक असेल त्या पिकाला या ठिकाणी मातीनं त्याच्या मुळाला माती लावणे, आजूबाजूने मातीने त्याला सपोर्ट करणे, त्याला अर्धिंग अप म्हटलं जातं. तर अर्धिंग अप कशासाठी केलं जातं, तर ती जी मुळं आहे ती मुळं या ठिकाणी पूर्णपणे उघडी पडू नयेत, तसेच त्याला ती पूर्णपणे उघडी पडून त्या ठिकाणी त्याच्यावरती कसल्या प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ठिकाणी अर्धिंग अप ऑपरेशन केले जातं. तर बघा की मुळाच्या ठिकाणी माती लावणे, मातीने त्याला सपोर्ट करणे, त्याला अर्धिंग अप असं म्हटलं जातं. तर जवळजवळ 4.5 ते 5.5 महिन्याचं ज्यावेळेस पीक होईल ऊसाचं त्यावेळेस आपण त्याला अर्धिंग अप करत असतो. त्याच्यानंतर बघा पुढं एक जे महत्त्वाचं ऑपरेशन आहे ते आहे डी ट्रॅशिंग. तर बघा की डी ट्रॅशिंगची आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये डेफिनेशन विचारली गेलेली आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ डी ट्रॅशिंग, तर डी ट्रॅशिंगचं मिनिंग असं आहे की रिमूव्ह ऑफ सम ऑफ द ओल्डर लिव्स फ्रॉम केन क्रॉप इज नोन ॲज डी ट्रॅशिंग. तर जी पानं या ठिकाणी ऊसाची पानं खराब झालेली असतात ती खराब पानं बाहेर काढणं, ती खराब पानं ऊसाच्या कांड्यातून या ठिकाणी बाहेर काढणे, त्याला डी ट्रॅशिंग असं म्हटलं जातं. बघा ही व्याख्या किती सोपी आहे. तर डी ट्रॅशिंग याचा अर्थ असा आहे
की जी ऊसाची पानं आहे ती ऊसाची पानं बाजूला काढणं त्याला डिट्रॅशिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा जे नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये काय, इट इज डन टू अवॉइड अटॅक ऑफ अ इन्सेक्ट पेस्ट. तर काय असतं, ती जी ऊसाची जी या ठिकाणी जी पाचोळा आहे, ठीक आहे, तर ऊसाचा जो पाला आहे ते पाल्यामध्ये या ठिकाणी लहान लहान किडं बसतात आणि त्याच्यामध्ये अंडी घालून ठेवतात, ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती किडीचा अटॅक होऊ नाही म्हणून आपण ऊसाची जी पानं आहेत ही खराब झालेली पानं आहेत, वाळी झालेली आहेत, ती वाळी पानं आपण ठिकाणी बाजूला काढतो, त्याला डिट्रॅशिंग असं म्हटलं जातं. डिट्रॅशिंग लीव्स आज यूज्ड फॉर कॅटल फिडिंग ऑर मल्चिंग. तर त्या ठिकाणी कॅटल फिडिंग म्हणजे आपल्या जनावरांना चारा म्हणून या ठिकाणी जी आजूबाजूला राहिलेला तो पालापाचोळा या ठिकाणी वापरला जातो. आणि मल्चिंग या शब्दाचा अर्थ आहे की आपली जी क्षेत्र आहे ती क्षेत्र पूर्णपणे ऊसाचं झाकून घेण्यासाठी सुद्धा पालापाचोळा या ठिकाणी वापरला जातो. तर त्याचा अर्थ आहे डिट्रॅशिंग. तर बघा हे एक नवीन ऑपरेशन आहे डिट्रॅशिंग. डिट्रॅशिंग म्हणजे काय, जो तयार झालेला जो पालापाचोळा आहे, ठीक आहे, तर तो पालापाचोळा त्या ऊसाच्या पिकापासून बाजूला काढणे त्याचा अर्थ आहे डिट्रॅशिंग. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट ऑपरेशन आहे त्याला म्हणतात की प्रॉम्पिंग और टाईंग ऑफ केन प्लांट्स. प्रॉम्पिंग और टाईंग ऑफ केन प्लांट्स. तर प्रॉम्पिंग या शब्दाचा अर्थ काय, तर ऊस या ठिकाणी जे ऊसाचं जे पीक असतं ते एकमेकाला बांधून ठेवलं जातं. बऱ्याच वेळा ऊसाच्या मुळे जसे बांधले जातात तसं ते ऊसाचं पीक जे आहे ते उभे पीक या ठिकाणी बऱ्याच वेळा बांधून ठेवलं जातं, त्याला म्हटलं जातं प्रॉम्पिंग. द टाईंग ऑफ केन प्लांट्स टू प्रिव्हेंट लॉजिंग इज नोन ॲज अ प्रॉम्पिंग. तर जे ऊसाचं पीक आहे ते एका ठिकाणी बांधून ठेवलं जातं, त्याला प्रॉम्पिंग म्हटलं जातं. सम केन्स ऑफ टू ॲडजस्टंट रो आर ब्रॉट टुगेदर अँड टाईड बाय शुगर केन लिव्स क्रॉप. तर काय म्हटलं जातं, तर काय केलं जातं की दोन सारे असतील आजूबाजूचे सारे आहेत किंवा जवळजवळचे जे ऊसाचे जे पीक आहे, ऊसाचं जे क्रॉप आहे ते जवळजवळ जर असेल तर या ठिकाणी त्याला ऊसाच्याच जे हे आहे काय म्हणून आपण ऊसाचा जो पाला आहे, ठीक आहे, तर त्या पाल्याच्या साह्यानं आपण या ठिकाणी बांधून ठेवलं जातं, त्याला प्रॉम्पिंग म्हटलं जातं. इट ऑल्सो हेल्प इन ॲप्लाइंग इरिगेशन इन अ बेटर मॅनर. तर त्याच्यामध्ये काय होतं, प्रॉम्पिंग केल्यानंतर काय होत असतं की जी ऊसा जे आहे तो आजूबाजूला जो ऊस पडत असतो, आपल्या बऱ्याच वेळा आपण बघतो की ऊसाचा जो साईडचा जो जमिनीच्या कडचा जो भाग आहे तो कडचा बराच ऊसाची ताटं असतात ते खाली पडून जातात, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं ते खाली पडू नये म्हणून ते ऊस आहे ते आपण एकमेकाला बांधून ठेवला जातो. त्याच्यामुळे काय असतं की आपल्याला पाणी द्यायला सोपं पडत असतं, तर त्याला म्हटलं जातं प्रॉम्पिंग किंवा और टाईंग ऑफ केन प्लांट्स, ठीक आहे. तर प्रॉम्पिंग किंवा त्याला एकत्र बांधणे असा त्याचा एक अर्थ आहे. त्याच्यात बघा तर ही जी स्मॉल नोट दिली आहे ती की तांगरणी संदर्भात, ठीक आहे. तर तांगरणीमध्ये काय म्हटलं जातं की ऊसाचा जे मुळाकडचा भाग आहे तो टिकावाच्या साहाय्याने भुसभुशीत केला जातो, त्याला तांगरणी असं म्हटलं जातं. तर ते ऊसाच्या संदर्भात आहे. तर बघा त्याची इन्फॉर्मेशन काय सांगितले, पार्शली हिलिंग अप सॉईल अगेन्स्ट क्रॉप रोज इज कॉल्ड एज तांगरणी, ठीक आहे. हिलिंग म्हणजे त्याला थोडंसं डवचणे किंवा साईडहून भुसभुशीत करणे त्याला म्हटलं जातं तांगरणी. इट इज डन वेन केन क्रॉप स्टार्ट रॅपिड ग्रोथ ॲट द एज 3 to 4 month. तर ज्यावेळेस 3 ते 4 महिन्याचं ज्यावेळेस हे शुगर केनचं जे क्रॉप आहे ज्यावेळेस 3 ते 4 महिन्याचं होत असतं त्यावेळेस या ठिकाणी ही पद्धतीचा वापर केला जातो. बघा की किती महिन्याचं होत असतं, 3 ते 4 महिन्याचं ज्यावेळेस हे पीक होत असतं त्यावेळेस या पद्धतीचा वापर केला जातो. तांगरणी इज डन ट्वाईस ॲट इंटरवल ऑफ 1 month. तर काय एका महिन्यामध्ये जवळजवळ 2 वेळा तर ते मुळाकडची जी बाजू आहे ती भुसभुशीत केली जाते. एका महिन्यामध्ये जवळजवळ 2 वेळा. कधी 3 ते 4 महिन्यानंतर. 3 ते 4 महिन्यानंतर ऊसाचं जे पीक आहे ते ऊसाचं पीक या ठिकाणी योग्य पद्धतीने येत असतं त्यावेळेस असं आपण करू शकतो. इन अ स्मॉल बेड और सर्पेंटाईन मेथड दिस ऑपरेशन इज डन बाय मॅन्युअल लेबर विथ द हेल्प ऑफ टिकाव, ठीक आहे. तर टिकावाच्या साहाय्याने ही पद्धत ही ऑपरेशन आपण करत असतो टिकावाच्या साहाय्याने. लॉंग फॉर्म मेथड्स इट इज डन बाय लाईट मोल्ड प्लाव. जर सर्पंटाईन मेथड्स किंवा स्मॉल बेड त्याच्यामध्ये काय केलं जातं की आपण या ठिकाणी कुठलंही आतमध्ये आतमध्ये घालू शकत नाही. स्मॉल बेड किंवा सर्पंटाईन मेथड्समध्ये काय असतं तर यंत्र आपण आतमध्ये घालू शकत नाही, त्याच्यामुळे आपण टिकावाच्या साहाय्याने करायचं.
आणि काही ठिकाणी मॉड ब्लो प्लाऊ, तर लॉंग फरो मेथड्समध्ये मॉड ब्लो प्लाऊच्या साह्याने ठिकाणी ते केले जातं. दिस ऑपरेशन इज डन, काय कशासाठी करायचं असतं, टू लोज द सॉईल अँड हिलिंग अप अगेन्स्ट द क्रॉप रो, तर माती भुसभुशीत करण्यासाठी, टू मेक डीप अँड वाईड फोरो, तर त्याच्यासोबतच काय केलं जातं की ते टिकावाच्या साह्याने ती आजूबाजूचं भुसभुशीत करून तिथले जे सरे आहेत त्या सऱ्या ठिकाणी वाईड म्हणजे लांब होतात, या ठिकाणी सऱ्या मोठ्या होतात. टू प्रून नॉन फंक्शनल रूट, जे रूट्स जी मुळं आहेत, जी मुळं या ठिकाणी योग्य पद्धतीने वर्किंग करत नाही, ते योग्य पद्धतीने काम होऊ शकत नाही, ते सुद्धा टू प्रून, ठीक आहे, तर ते प्रून त्या ठिकाणी ते काढले जातात किंवा योग्य पद्धतीने त्याची लागवड केली जाते. त्यासाठी टू सप्रेस द ग्रोथ ऑफ लेट टिलरिंग, ठीक आहे. तर आजूबाजूला ज्या फुटवे फुटलेले आहेत तर त्याची वाढ या ठिकाणी थांबवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तांगारणी ऑपरेशनचं केली जाते. त्याच्यानंतर अर्थिंग अप या ऑपरेशनचं नाव आहे, याचा अर्थ आहे या ठिकाणी आपण माती लावली जाते त्याला अर्थिंग अप असं म्हटलं जातं. तर अर्थिंग अपच्या संदर्भात बघा, द अर्थिंग अप ऑपरेशन कन्सिस्ट ऑफ ब्रेकिंग ऑफ रिजेस अँड कन्व्हर्टेड इंटू फरो अँड फरो इंटू द रिजेस. तर काय करायचं, सऱ्या आहेत ना, ते सऱ्या पूर्णपणे मोकळ्या केल्या जातात. सऱ्या जे आहेत तर सऱ्याचं कन्व्हर्जन, जे सऱ्या आहेत त्याचं वरंब्यामध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि जे वरंबे आहेत त्याचं सऱ्यांमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. तर त्याला काय म्हटलं जातं, अर्थिंग अप. अर्थिंग अप म्हणजे मुळाला या ठिकाणी मुळासनी पाणी मुळासनी माती या ठिकाणी लावणं, त्याला अर्थिंग अप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दिस ऑपरेशन इज डन when the crop is 5 to 5.5 months old and 2 to 3 internodes are visible. तर आपण तिचीच माहिती बघितली. तर 5 महिन्याचं ज्यावेळेस ते पीक होईल त्यावेळेस अर्थिंग अप ऑपरेशन केले जातं. तर काय असतं की अशा वेळी जे ऊस आहे तर ऊसाची जी ताट आहे ती बऱ्याच वेळा या ठिकाणी कलतात किंवा पडतात. तर याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 5.5 महिन्याचं ज्यावेळेस पीक असेल त्यावेळेस अर्थिंग अप ऑपरेशन केलं जातं. In case of a small bed, the serpentine layout, this operation is done manually by digging the ridges with the help of टिकाव or कुदाळ. तर ठीक आहे, तर स्मॉल बेड आणि सर्पंटाईन बेडचं लेआउट ज्यावेळेस असेल त्याच्यामध्ये टिकावच्या साह्याने ते अर्थिंग अप केलं जाईल आणि ज्यावेळेस लॉंग असेल त्यावेळेस रिजेस लॉंग असेल तर प्लाऊ रिजर, ठीक आहे, तर ते रिजर किंवा प्लाऊ जे यंत्र आहे ते यंत्राच्या साह्याने या ठिकाणी अर्थिंग अप ऑपरेशन केले जाईल. अ स्मॉल प्लाऊ इज रन टू ब्रेक साइड ऑफ रिजेस अँड शॉवेल्स विथ कल्टिवेटर इज वर्कड टू ब्रेक द सेंटर ऑफ रिजेस. ठीक आहे, तर काय म्हणतं या ठिकाणी, तर यंत्रणाच्या साह्याने अर्थिंग अप या ठिकाणी यंत्रणाच्या साह्याने याच्यामध्ये केलं जाईल. तर अर्थिंग अप ह्या शब्दाचा फक्त मुख्य अर्थ असा आहे की मुळाच्या ठिकाणी आपण जी माती लावली जाते जेणेकरून की मुळं उघडी पडू नाहीत, मुळं पूर्णपणे उघडी पडू नाहीत किंवा जे क्रॉप घेतलेलं आहे ती क्रॉप जी आहे ती या ठिकाणी पडू नये म्हणून जे ऑपरेशन केलं जातं त्याला अर्थिंग अप असं म्हटलं जातं. काय म्हणलंय, अ स्मॉल प्लाऊ इज रन टू ब्रेक द साइड ऑफ रिजेस अँड शॉवेल टूथ कल्टिवेटर इज वर्क टू ब्रेक द सेंटर ऑफ रिजेस. ठीक आहे, तर काय केलं जातं, ज्या सऱ्या आहे ते सऱ्या ठिकाणी फोडून त्याची जी माती आहे ती माती या ठिकाणी आपण आपल्या ऊसाच्या पिकाच्या मुळाच्या बाजूला या ठिकाणी माती लावत असतो. देन सॉईल इज टू पल्वराइज द बाय हॅरो. जी माती आहे ती माती या ठिकाणी पूर्णपणे घुसळली जाईल हॅरोच्या साह्याने माती पूर्णपणे घुसळली केली जाईल. आणि फायनली रिजर्स इज वर्कड टू कम्प्लीट द वर्क ऑफ अर्थिंग अप. तर ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जी माती आहे ती माती मुळाला या ठिकाणी योग्य पद्धतीने लावली जाते, त्याला अर्थिंग अप असं म्हटलं जातं. तर कशासाठी अर्थिंग अप केलं जातं, तर मुळं पूर्णपणे उघडी पडू नयेत आणि त्याच्यासोबतच मुळं पूर्णपणे उघडी पडू नयेत आणि आपलं जे क्रॉप आहे, आपलं जी प्लॅन्ट आहे ती प्लॅन्ट या ठिकाणी खाली कोलॅप्स होऊ नये किंवा खाली पडू नये, हेच त्या ठिकाणी पाठीमागचं उद्दिष्ट आहे.